नमस्कार मंडळी, मी पूजा कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आता उन्हाळा लागलेला आहे आणि आपल्याला रोज रोज भाजीपोळी खायचा कंटाळा येतो किंवा मग भाजीपोळी केली असेल तर त्यासोबत आपल्याला तोंडी लावायला काहीतरी पाहिजे असतं। तर हा वर्षभरासाठीच टिकणारा आपण इथे गुळांबा बनवतोय आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होतो। चला तर सुरू करूया। त्यासाठी मी इथे 1 किलो कैरी घेतलेली आहे। 1 किलोमध्ये फक्त 2च कैऱ्या बसल्या, मोठ्या मोठ्या साईजच्या आहेत। आता इथे काय करायचं, वरचं देठ जे आहे ते काढून घ्यायचं। मी कैऱ्या स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत। फक्त हा गुळांबा करताना एक काळजी घ्यायची की आपली परात किंवा आपली किसणी कैऱ्या ह्या बिलकुल ओल्या पाहिजे नाही, पूर्णपणे कोरड्या झालेल्या पाहिजे। तर अशी मोठी किसणी घेतलेली आहे, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल त्याने तुम्ही किसू शकता। आता मी ते हळूहळू करून किसून घेते। सगळ्या कैऱ्या छान अशा किसून घ्यायच्या, फक्त ओल्यापणाची काळजी घ्यायची, नाहीतर काय होतं वर्षभर टिकण्यात बाजूलाच पण मग लवकर खराब व्हायला सुरुवात होऊन जाते। आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण हे स्टोअर करून ठेवू शकता, तशी गरज तर पडत नाही। 7 ते 8-9 महिने बाहेर तर तो आरामात टिकतो आणि नंतर वाटला तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। तर अशा पद्धतीने मोठा मोठा किस पाडून घ्यायचा आहे। आपण दोन्ही कैऱ्यांचा सोबत किस छान असा पाडून घेऊयात। उन्हाळ्यामध्ये भाज्या पण कमी मिळतात, तर जर तुम्ही याला पोळीसोबत जरी खाल्लं तर अप्रतिम लागतो हा गुळांबा। तर इथे आपला किस जो आहे तो किसून झालेला आहे। 1 वाटी किंवा मेजरिंग कप जो असतो तो सेट करून घ्यायचा आणि त्याने मोजून घ्यायचं की किती भरतंय ते। आता इथे माझे 4 वाट्या भरलेला आहे, मी मोजून घेतलं होतं तर। आणि आपल्याला जेवढा आपल्याला किस भरतो तेवढाच गूळ घालायचा, म्हणजे परफेक्ट असं प्रमाणबद्ध गूळ होतो, त्याला जास्त गोडही होत नाही आणि जास्त फिक्कंही लागत नाही। तर अशा पद्धतीने गूळ किंवा तुम्ही साखरही वापरू शकता, याच पद्धतीने तुम्ही साखर आंबा पण करू शकता। तर अशा पद्धतीने याला मोजून मी आता कढईत टाकलेला आहे। गॅसची फ्लेम कमी गॅसवरती चालू केलेली आहे। यामध्ये त्याच वाटीने बारीक किसलेला गूळ किंवा बारीक केलेला गूळ घालायचा। गूळ पण आपण इथे मोजून घेतोय, त्याच वाटीने 4 वाट्या गूळ घ्यायचा आणि यामध्ये आपण हा गूळ घालून घेऊया। मी अगोदरच मोजून घेतलेला आहे। आता हा जो गूळ आहे तो आपण यामध्ये घालून घेऊयात आणि याला मिक्स करूयात। आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं। तूप ऑप्शनल आहे, वाटलं तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल। पण तूप यासाठी की खाली लागू नये म्हणून कढईला थोडासा चोपडेपणा येतो त्याला का। आता हे छान आपण असं मिक्स करून घेऊयात आणि खालीवरती व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपल्याला 10 ते 12 मिनिटे याला पाहायचं काहीच काम नाही आहे। गूळ विरघळत राहतो, फक्त मधून 1-2 वेळा हलवत जा त्याला, कारण काय होतं खाली लागण्याची शक्यता असते। माझी स्टीलची कढई आहे तर मी मधून हलवावंच लागेल, त्याला खालीवरती करावं लागेल। तर आता इथे 2 मिनिटं झालेले आहेत, आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला 2 मिनिटभर तसंच सोडून देऊयात। आता पाहू शकता थोडासा गूळ पकळला आहे, त्याला पुन्हा एकदा हात मारून घेऊयात, म्हणजे हलवून घेऊयात। असंच मधून 3-3, 4-4 मिनिटाला हलवत राहायचं, म्हणजे कधी कधी कैरीचं काय होऊन जाते, एका साईडला तशीच कैरी राहून जाते, त्यामध्ये गूळ मिक्स होत नाही। तर मध्ये मध्ये असं हलवत राहिलं की छान असा गूळ मिक्स होतो। आणि यामध्येच मी गूळ टाकल्यानंतर विलायची पावडर पण घातलेली आहे, दाखवायची राहून गेली, तुम्ही पण नक्की घाला, याने खूप छान अशी टेस्ट येते त्याला। आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता, अप्रतिम लागतात। आता इथे पाहू शकता तुम्ही चिपचिपपणा तयार झालेला आहे आणि आपला गुळांबा जो आहे तो पण एकदम घट्ट झालेला आहे। आता इथे आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि 2 मिनिटभर मी इथे आधी काय केलं, 2 मिनिटभर गॅसची फ्लेम वाढवली आहे आणि लगेच बंद केली आहे, म्हणजे ज्यातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते पटकन शोषून जाईल आणि आपला गुळांबा जो आहे तो रेडी होऊन जाईल। आता इथे आपला गुळांबा रेडी झालेला आहे, याला छान असं थंड करून घेऊयात आणि मगच आपल्याला भरणीत स्टोअर करायचं आहे। इथे मस्त आपला गुळांबा जो आहे तो तयार झालेला आहे, अगदी पोळीसोबत सुद्धा छान लागतो। मुलांना सॉस किंवा जामऐवजी हे जरी पोळीसोबत दिलं तर
तरी खूप छान लागतं. आणि या सीझनमध्ये कैरीचा सीझन आहे तर ही रेसिपी आपण बनवलीच पाहिजे. चला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर तेवढे सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.